जोडले जातील दीपक पाटील सर. थँक्यू. हॅलो. थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. अयांश 11 कोळखे आणि आई 11 ओवे या दोन संघादरम्यान आज या स्पर्धेचा 5वा दिवस आणि रायगड प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आपण खऱ्या अर्थाने एन्जॉय करतोय. एक फार मोठी स्पर्धा ग्रामस्थ मंडळ पारगाव 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले जन्मान दापोली स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोपर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आयोजित सीझन 1 रायगड प्रीमियर लीग आणि जमलेल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इकडे अयांश 11 कोळखे त्यांच्या विरोधामध्ये आई 11 ओवे संघ सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. कासार पडेलचा स्टार खेळाडू आयो या बसचा हा चेंडू बॅकफुटवरून कट केलाय. पॉइंट कडे अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आकाश तारेकर आणि थॉमस डायस अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. अयांश 11 कोळखे संघाकडून दोनही खेळाडूंनी पहिला चेंडू फेस करत असताना आपले अकाउंट ओपन केले. सिंगल रन खातं उघडलं गेलंय आणि अयुब शेख सुद्धा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अनेक व्यावसायिक खेळाडू तुमच्या आवडीचे खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात आणि सगळ्यांनाच संधी मिळाल्या. त्यामुळे हा चेंडू हलकासा बाहेरच्या बाजूला निघत थोडासा बाउन्स सुद्धा झाला आणि त्याचमुळे थोडंसं रीच होणं आकाशला थोडंसं कठीण गेलं होतं आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. या स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहत आहे विशालजी जेतेकर ऋषी नाईक संदेश पाटील. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड बॉल उत्तुंग षटकार. षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावर. आयुबचा हा बॉल येऊ दिला तदनंतर मात्र शेवटच्या क्षणाला अगदी एलिगंट टच पाहायला मिळाला. अगदी थर्डमॅनकडे थोडस बिस्पिल त्या ठिकाणी आणि लगेचच संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. घरचं मैदान आहे होम ग्राउंड त्यामुळे मोठा सपोर्ट नेहमीच असतो. पारगाव गावाचं नाव साता समुद्र पार नेण्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार. रायगडचा वंडर बॉय बायकर मॅन अशा अनेक उपाधी खरं तर उपमा अनेक आपल्याच लाडक्या क्रीडा रसिकांनी आकाश तारेकरला बहाल केल्यात. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर निघाला होता. चेंडू निघून गेला स्टंप लाईन वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर अयांश 11 कोळखे बिनबाद 10 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 10 एकमेव षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एक संमिश्र स्वरूपाचं षटक म्हणावं लागेल कारण या मैदानावर आपण पाहिलं ना अगदी पहिल्या दिवसापासून तर पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं कारण इकडे 80-85 धावा सुद्धा कमी पडतात. नुकताच या मंचावर सुनीलजी चितेकर यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सिद्धेश कोळी आलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. इकडे मात्र पहिलाच चेंडू निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. थॉमस डायसला आपण पाहतोय आज आयकॉन आणि त्याच्यावर फार मोठं मी तर म्हणेन बदार असणार आहे कारण आयकॉन खेळाडूंचा परफॉर्मन्स मॅटर करणार आहे. थोडासा दबाव जरूर असेल रायगड प्रीमियर लीग सारखी भव्य दिव्य स्पर्धा ऍज अ आयकॉन कारण परफॉर्मन्स प्रेशर प्रत्येकच आयकॉन खेळाडूवर असतो आणि तो त्यांना झेलावा लागेल. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र थोडीशी दिशा पाहिली जाईल. लेग स्टंपच्या खूपच बाहेरून पिच झालेला हा चेंडू
व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल स्कोर कार्डवर. 11वी धाव थॉमस डायस. अनेक मैदानं गाजवले ज्या खेळाडूंना आपल्या फलंदाजीच्या जोरावर आणि आजपर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये छाप सोडले आणि म्हणूनच आज आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतो या टीम कडून. पुन्हा एकदा इकडे मात्र वारंवार लेग स्टंपवर मारा करण्याचा प्रयत्न मात्र आणि या प्रयत्नामध्ये सिद्धेश आपली ब्लाइंड लेन धरून बसलाय. हा सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल आणि त्याचमुळे बिना मेहंदीच्या धावा सध्याच्या घडीला आयन्स 11 कोळके संघासाठी स्कोर कार्ड मध्ये ऍड होत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 12वर. सिद्धेश कोळी आणखीन एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उल्वेन नोड मधील हा खेळाडू. यावेळेचा चेंडू हीच लाईन बरोबर आहे. बरोबर राऊंड स्टंप्सनं चेंडू टाकला होता आणि या टप्पा पडल्यानंतर वेगानं सुद्धा गेला आणि बॉल अपेक्षित उंची सुद्धा नाहीये. थोडासा खाली सुद्धा राहिला. निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. 2 व्हाईट बॉल नंतर खरं तर पुन्हा एकदा सूर गवसत असताना सिद्धेश कोळीला मॅन फ्रॉम गव्हाण. उल्वेन नोड मधील एक अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आपटला होता. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर उशी यस पंचांचा इशारा. इकडे वॉन सुद्धा केले आणि व्हाईट बॉल सुद्धा येतोय. एक अतिरिक्त रन. हा तिसरा व्हाईट बॉल आहे. सिद्धेश कोळी समोर जरूर प्रेशर असेल कारण थॉमस डायस आहे, आकाश सारेकर आहे. दोनही दिग्गज फलंदाजांना मात्र बॉलिंग करायची आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं त्याच्या डोक्यामध्ये सुरू आहे. यावेळेस ऑन साइडला बट विकेटला फिल्डर आहेत पाठीमागे त्यामुळं सिंगल मिळेल. थोडीशी मिसफिल्ड जरूर झाली होती परंतु अगोदरच मन कदाचित बनवलं होतं आकाश सारेकरनं सिंगलसाठी. त्यामुळं एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिला सामना आपण पाहिला अगदी चेस झाला होता त्यामुळे इकडे 70-75 धावा सुद्धा सहजतेनं चेस होतात. पहिल्या सामन्यामध्ये 73चं टार्गेट होतं आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत खरं तर हा सामना जरूर गेला होता. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये सुद्धा जवळजवळ 28 धावांची गरज होती. त्या धावा चेस केल्या होत्या. अर्थातच मोन्यानं परंतु कुणाल दानेकरचा सुद्धा एक षटकार फार महत्वाचा ठरला होता त्या मॅच मध्ये. सिद्धेश कोळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल संपले. थोडंसं लांबलेलं हे षटक. एव्हा नाही षटक कम्प्लीट झालं असं राऊंड स्टंप्सनं. पुन्हा एकदा चेंडू थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू आणि पंच इशारा करत असताना नो बॉल. कारण अगोदर वॉर्न केलं होतं. या अगोदर पहिली वॉर्निंग देण्यात आली होती आणि त्याचमुळे इकडे मात्र आणखीन एक चेंडू अनप्लेबल या ठिकाणी आढळला आणि त्याच कारणास्तव इकडे नो बॉलचा इशारा. इट्स अ फ्री बॉल. त्यामुळे मुक्तपणे खेळण्याची एक नामी संधी जरूर आहे ती रायगडचा वंडर आकाश सारेकरला. फ्रीडचा बॉल इकडे दिशा सोडून चाललाय त्यामुळे थोडस डोकेदुखी आहे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर. कारण अजूनपर्यंत बडाबी तशी लाईन सापडलेली नाहीये. नो बॉल्स होतात. बाउन्सर्स अनप्लेबल चाललेत. व्हाईट बॉल सुरू आहेत. थोडंसं लांबलेलं हे षटक आहे. हा प्रेशर जरूर गोलंदाजावर सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय परंतु कुठेतरी टेन्शन जरूर असेल कॅप्टनवर सुद्धा परेशवर सुद्धा. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16वर आणि या षटकामधील आय थिंक 3 चेंडू संपलेत. आडवा बॅट ऑन साइडला कडा प्रहार भिरकावून दिला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आकाशच्या बॅट मधून आकाशाला गबसणी घालणारा हा बुलंदी षटकार. बावीस धावा धाव फलकावर. आता थोडंसं टेन्शन सिद्धेश कोळीवर जरूर असेल कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 व्हाईट बॉल 1 नो बॉल म्हणजे 11 चेंडूचं षटक तर टाकावं लागेल सिद्धेश कोळीला. 22 धावा पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये परतत असताना. कारण पहिल्या 2 षटकामध्ये जर चांगला लीड मिळाला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. लेट कट. यावेळेस मात्र बॅकफुटवरून कट केलाय. बॉल वेगानं चाललाय. थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरू शकते आणि याचाच द्योतक पाहायला मिळालाय. सीमा पार चौकार.
सकारात्मकता सुद्धा माझ्याकडे आहे आणि म्हणून आजपर्यंत पाहायला गेलं तर रायगड वासियांच्या मनामध्ये राज्य करणारा हा खेळाडू आहे. पारगावचा स्टार खेळाडू, रायगडचा अभिमान, आकाश तारेकर मैदानामध्ये. ओ यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इकडे पाहूया पंचांकडे आय थिंक बागडी केली गेले. फ्री व्ह्यूची रिव्ह्यू घेण्यात आलाय परंतु हा चेंडू बाटला चाटून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इकडे मात्र हे चेक केलं जाईल आणि सगळ्यांच्याच नजरा सध्याच्या घडीला कंट्रोल रूम कडे, कारण आकाश तारेकर लईमध्ये खेळतोय. आतापर्यंत चांगला सूर गबसलाय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. या अगोदर सुद्धा बॉल करण्यात आलं होतं गोलंदाजाला. 2 वेळा बाउन्सर टाकल्यामुळे अगोदर नो बॉलची शिक्षा देण्यात आली होती आणि इकडे सुद्धा इट्स अ नो बॉल कॉल. दैव बलवत्तर आपण म्हणूया आकाश तारेकरचा आणि या तिसऱ्या पंचांचा निर्णय झालाय आणि नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा. चला 12th मॅन इकडे आहेत. चला 12th मॅन सुद्धा आपण पाहून घ्या. चला 12th मॅन तुमचे आहेत आणि त्याने सुद्धा कन्फर्म केलंय, त्यामुळं प्लीज प्रोसीड. खेळाला सुरुवात करा. नो बॉल आणि इकडे मात्र जीवनदानच पडूया आपण एक प्रकारचं. नो बॉलची आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. हाच तो बॉल होता. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न आणि हाईट पाहिली गेली आणि बरोबर उंची. इकडे मात्र आकाश तारेकरला लगेच रिव्ह्यू कॉल करण्यात आला होता आणि हा रिव्ह्यू सुद्धा त्याचा सक्सेसफुल ठरला. इकडे 1 रन टीमच्या टोटलमध्ये भर होताना दिसेल. स्कोर कार्डवर लागले ती 27वी धाव. 27 रन्स ऑन द बोर्ड. तो आणखीन एक फ्री हिटचा बॉल असेल. मुक्तपणे खेळण्याची आणखीन एक संधी आहे या ओव्हरमध्ये. लांबलेलं सिद्धेश कोळीचं हे षटक, परंतु काही चेंडू सिद्धेश कोळीचे सुद्धा चांगले पडले, परंतु हे व्हाईट बॉल्सनं जो वेळ वाढवलाय ना, हा थोडासा काहीसा मी म्हणेन या ओव्हरमध्ये धाबा देण्यामध्ये कारणीभूत ठरला. राऊंड स्टंप्सचा फ्री हिटचा बॉल. आणखीन एक चेंडू आपटला. यावेळेस मात्र सिद्धेश कोळीचं सध्याच्या घडीला सुरू काय. इट्स अ नो बॉल अगेन. आणखीन एक चेंडू एक धाव देऊन जाईल. टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसेल धाव. स्कोर कार्डवर 28-28. 12 चेंडू आतापर्यंत. 2 ओव्हर्स टाकल्यात सिद्धेश कोळीनं. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण खरं तर सिद्धेश कोळी एक चांगला स्टार गोलंदाज आहे आणि त्याच्याकडून 12 चेंडू पडणं हे कुठेतरी त्याच्याही समर्थकांना चुकचुकणार असेल. फ्रीडचा बॉल होता. ड्राईव्ह केला, ऑन साईडला वळवलाय. सिंगल रन एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. इकडे मात्र टीम टोटल जाऊन पोहोचले ते 29 आकड्यावर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 13 चेंडूंचं हे थोडंसं लांबलेलं षटक सिद्धेश कोळीचं संपलंय. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सिद्धेशनं टोटल धावा दिल्या त्या 19 आणि 2 ओव्हर्स नंतर बिनबाद 29. आयन्स 11 कोळके दमदार सुरुवात. चला फिल्डिंग लावून घ्या. अंपायर संभी करा, कारण अगोदरच 3 ओव्हरचा वेळ गेलाय. टाइम अलर्ट आहे. थोडी घाई करा. 11:30 वाजलेत. दुसरीच सामना सुरू आहे. आज बराच उशिरानं चाललोय. जवळजवळ अर्धा तास आज आपण लेट आहोत. तर
त्यामुळे विनंती आहे खेळाडूंना सुद्धा जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका आणि खास करून ज्या इनिंग मध्ये जास्त वेळ गेला असेल ना त्या इनिंग मध्ये तर बिलकुल वेळ देऊ नका. पंचांना सुद्धा विनंती आहे. तिसरं षटक साहिल येतोय गोलंदाजीसाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात. ओ यावेळेस मात्र बॅकफुटवरून कट केलाय बॉल आणि इकडे मात्र दिशा दिलेकरी तडमानला फिल्डर आहे. पायानं अडवण्याचा प्रयत्न झालाय. बॉल स्टॉप तर जरूर झालाय. थोडासा चाणाक्षपणा पाहावा लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा. अगदी शेवटच्या क्षणाला पायानं बॉल स्टॉप केलाय. या 2 धावा जरूर प्राप्त होतील. टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 31 नाव. 31 धावा साहिल बघितला आपण पाहतोय. ओ थोडं फुल टॉस होता. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. वाडी स्ट्रॉंग ऑफ कडे चेंडू सरकतोय. ओ थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी परंतु बॉल थांबलाय. थोडीशी घाई जरूर झाली होती त्या ठिकाणी. 2 धावा आणखीन एकदा प्राप्त झाल्या. त्या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 33. आणखीन एक मोठा प्रहार. आकाश तारेकर यावेळेस मात्र संपूर्णपणे इरादे स्पष्ट करतोय आणि बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. नाही 39 धावा धाव फलकावर. आकाश तारेकर संपूर्णपणे एक हाती. पाहायला गेलं तर सगळी सूत्र आपल्याकडे ठेवलेत. यावेळेचा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर खोलात टाकण्याचा प्रयत्न. ही लाईन फार चांगली आहे मी तर म्हणेन. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जर केला तर थोडंसं फलंदाजांना जिकिरीचं जातोय. साहिल ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. हलकासा लोअर फुल टॉस जरूर होता त्या ठिकाणी. प्रॉपर टायमिंग झालं नाही. 1 धाव तर जरूर मिळते. दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत. अजूनपर्यंत यश प्राप्त झालेलं नाहीये आणि त्याचवेळी जमेची बाब असेल आयांश इलेव्हन कोळके संघाच्या दृष्टिकोनातून टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 वर. विदाउट लॉस 40 मित्रपणे खूप चांगली धावसंख्या आहे. कारण इथून तिसरं षटक सुरू आहे. यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडूला ऑन साईडला. पण विकेटकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळेल. चांगला ताळमेळ खरं तर पाहायला मिळाला आतापर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये. इकडे दुसरी धाव अक्षरशः चोरट्या स्वरूपामध्ये इकडे कंप्लीट करण्यात आले. थोडस लक्ष नसेल आपल्याला बाजकडे ते लगेचच इकडे संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर बिनबाद 42 धावा. जास्त टीम मिटिंग घेऊ नका हीच विनंती असेल. आणि जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 42 धावा 42. आकाश तारेकर 16 बॉल मध्ये 31 धावांची गडी साकारले. थॉमस डायस थोडासा शांत आहे. 4 धावांवर तो खेळतोय. परंतु सूत्र आपल्याकडे ठेवली होती आकाश तारेकर आणि घरचं मैदान आहे. घरच्या पाठीराख्यांसमोर आकाश तारेकर सगळ्यांची मनं जिंकत असताना फार मोठं नाव आहे.
19 बाईक ज्या खेळाडूच्या नावावर बाईक मॅन, त्यानंतर थोडंसं व्यावसायिक क्षेत्राकडे जरूर वळला. ग्रामीण संघाकडे थोडंसं दुर्लक्ष जरूर झालं होतं, परंतु तो काळ व्यावसायिक क्षेत्रामध्ये आजही खरं तर आकाश तारेकरचा बोलबाला पाहायला मिळतो. अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला त्याचा तो ऑलराऊंड परफॉर्मन्स नेहमीच पाहायला मिळतो. इकडे पाहूया, बरोबर 3 ओव्हर्समध्ये 42 झाल्यात. आणखीन 3 ओव्हर्समध्ये एवढ्याच जरी धावा आल्या तरी 80+ आणि हे एक चांगली टोटल ठरू शकेल आयांश इलेव्हन कोळके संघाच्या दृष्टिकोनातून. चौथं षटक. पहिलाच बॉल इकडे बीट केलाय कविशनं. चांगली सुरुवात केली खरं तर या ओव्हरला, आणि हे फार गरजेचं असतं. पहिला चेंडू निर्धाव वेळं नवीन गोलंदाजासाठी पहिलाच बॉल टाकत असताना थोडासा कॉन्फिडन्स देत असतो, आणि हे फार गरजेचं असतं, कारण समोर स्थिरावलेला फलंदाज आहे. संपूर्णपणे थोडीशी दहशत जरूर गोलंदाजाच्या मनामध्ये असताना हा चेंडू डॉट येणं आणि कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. इकडे थोडासा लेट जरूर खेळला होता, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला होता, परंतु थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. बरोबर अगदी पाठीमागे थर्डमॅन असेल, फाईन लेग असेल, 2 क्षेत्ररक्षक जातात. बऱ्याच वेळेला चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतो, कधी कधी यष्टीरक्षकाला सुद्धा सापडत नाही. अशा वेळेला दोन्ही क्षेत्ररक्षकांचा फार मोठा फायदा होत असतो. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बॅच आउटसाइड एज घेऊन थर्डमॅनकडे बॉल, सिंगल मिळते. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 44 नाव. 44 धावा I11 ओव्हे संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. कैलासदादा मात्रे, अर्थातच गुरुदादा मात्रे यांचा संघ. फुल टॉस होता, स्लाइस झालाय, अगदी यष्टीरक्षकाच्या जवळून बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या मधून बॉल सरळ लॉंग स्टॉप, सीमारेषा पार. 4. मात्र DRS मागणी करण्यात आले, चेक केलं जाईल. वेस्ट साइड साठी हा कॉल करण्यात आलाय 5 कडून. पाहूया इकडे मात्र कंट्रोल रूम मधून 24 लाईव्ह इव्हेंट्स, सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते, आणि खास करून लाईव्ह सुद्धा मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग रोजच पाहतोय. हे यश आहे खरं तर या वाहिनीचं. अगदी कमी कालावधीमध्ये 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पाहता पाहता त्यांनी ओलांडला. सो नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. चला 12th मॅन आहे, आणि इकडे आहे पंचांचा निर्णय, आणि जो आहे तो मान्य करावाच लागेल, कारण कंट्रोल रूम मध्ये खरं तर एकदा नाही, 2दा 3दा कधी कधी 4 वेळा सुद्धा पाहिला जातो स्लो मोशन्स मध्ये, आणि पूर्ण विचार करूनच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. सो नो बॉल कॉल, आणि नो बॉलवर आल्या 4 धावा, म्हणजेच काय तर 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसेल. कविश पाटील, फ्रीडचा बॉल, समोर आकाश तारेकर 36 धावांवर खेळतोय. वादळी खेळी आतापर्यंत साकारल्या आकाशना. फ्रीडचा बॉल यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेमध्ये, कॅप्टन त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, आणि स्कोर मूव्स टू अर्धशतक धाव फलकावर. आयांश इलेव्हन कोळके संघाच्या 50 धावा कंप्लीट, 50 अप. बिनबाद 50 सलामीवीरांनी मात्र एक चांगला स्टार्ट दिलाय. जो हवा होता आयांश इलेव्हन कोळके टीमसाठी, आणि तो मात्र मिळालाय. 4थं षटक सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही मोठी लढाई बाकी आहे 6 ओव्हरच्या मॅच मध्ये, आणि दोन्ही फलंदाज खरं तर व्यावसायिक आहेत. सोडून दिला होता हा चेंडू. इकडे मात्र दिशा पाहिली थॉमस डायसनं, खूपच बाहेर चाललाय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतो असताना व्हाईट बॉल, आणि पावसाला सुरुवात झाली. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे, त्यामुळे अधूनमधून तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शन लाईनवरचा बॉल होता. इकडे मात्र मिड विकेटकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडस पाणी सुद्धा साचलंय, काही स्पॉट्स आहेत अजूनही मैदानावर, ज्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षण करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते आमच्या फिल्डर्सला. आणखी 2 धावा मिळतात या ठिकाणी. मुसळधार पाऊस आता मात्र पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सुद्धा जोरदार पावसाची हजेरी, आणि हेच पावसाचं कारण ठरून गोलंदाजांना थोडासा कमबॅक करता येऊ शकतं. इकडे मात्र बॅटची एज घेतली होती, आणि यशच्या पाठीमागे एक चांगला झेल पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन, ब्रेक थ्रू दिलाय तो गोलंदाज कविश पाटीलला. पहिला धक्का लागलाय आयांश इलेव्हन कोळके टीमला.
आयकॉन खेळाडू थॉमस डायस 7 धावा काढून तंबूमध्ये. जसा जसा पाणी पड नकोशी मला याद कर, जसा जसा पाणी पड नकोशी मला याद कर, थोडा नको प्यार कर. तर या दरम्यान पारगाव संघाचे खंदे समर्थक आकाश सारेकरचे बिग फॅन रविदादा भगत बोंबेपाडा यांच्या या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धन्यवाद. इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये प्रतीक तारेकर. अतिश मात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडंसं पावसाला सुरुवात झाली आणि ब्रेक थ्रू मिळाला आणि इथून मात्र जर पाऊस राहिला तर थोडंसं कठीण होतं. बऱ्याच वेळेला फलंदाजांसाठी बॉल स्कीड होतात, बऱ्याच वेळेला खेळपट्टीवर साचलेल्या पाण्यामध्ये अचानकपणे कधी कधी बॉल बाउन्स होतो, थोडासा खाली सुद्धा राहतो आणि खास करून पाऊस पडत असताना फलंदाजांना सुद्धा खरं तर लक्ष ठेवावं लागतं शेवटपर्यंत. यावेळेचा हा चेंडू यावेळेस पाहूया. इकडे मात्र क्षेत्ररक्षक होते वाडी स्ट्रॉंग आपला, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. यावेळेस मात्र पाहूया फाईन स्ट्रोक कन्वर्ट केलाय, अगदी ग्लास केला होता आणि बॉल झाला सीमारेषेच्या दिशेनं आणि धुवाधार बॅटिंग. मुसळधार पाऊस जरूर सुरू होता परंतु आकाश तारेकरला त्याचा फारसा फरक पडलेला नाहीये आणि 5 धावात आकाश तारेकर जाऊन पोहोचलाय 47 या धावसंख्येवर. अर्धशतकाकडे वाटचाल खऱ्या अर्थानं सुरू केली त्या आकाश तारेकरने. आतापर्यंत आपण पाहिलं मागच्या 4 दिवसामध्ये या अगोदर 7 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती, ज्याच्यामध्ये करण मडवीनं पहिल्याच दिवशी अर्धशतक टोकलं होतं. त्यानंतर पेठच्या बंटी जोशीचं अर्धशतक पाहायला मिळालं होतं, दापोलीच्या विश्वजित मात्रेचं अर्धशतक, नागेश वाडेकर आयकॉन खेळताना त्याचं अर्धशतक पाहायला मिळालं होतं, प्रफुल्ल पाटील चांबो 24 लाईव्ह इव्हेंट्स त्याचंही अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर कडावच्या कुशल गुरवचं अर्धशतक आणि काल केतन मात्रे वाकळणचा त्याचं अर्धशतक. आणखीन एका अर्धशतकाची भर सध्याच्या घडीला पडणार का याकडे मात्र लक्ष लागलंय. आयान शिलेमन कोळके संघाची धावसंख्या 63 या आकड्यावर आहे. या अगोदरच्या षटकामध्ये कविश पाटील ज्यानं जो विकेट घेतला होता थॉमस डायसचा, त्या विकेटसाठी जर्मान बेंडकळ संघाकडून खरं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल, कारण आयकॉन खेळाडूची विकेट घेतली होती. कविश बेंडकळशी बिलॉंग करतोय. पण इकडे पाहूया अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे. 63 धाबा झाल्यात. 5वं षटक सुरू आहे साहिलचं. या अगोदर सुद्धा साहिलच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 3रं षटक त्यानं हाताळलं होतं. 13 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु पाऊस थोडासा थांबलाय. त्यामुळे पावसाची उघडझापच सुरू असते, त्यामुळे कंटिन्युटीमध्ये नाहीये. त्याचा फायदा जरूर होईल. आकाश तारेकर ऑन स्ट्राईक नाव. रायगडचा वंडर बॉय, पारगावचा अभिमान. कटकणाचा प्रयत्न, हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, जरूर निघून गेला सर. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता.
त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं, कारण पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, तदनंतर चौकार आला होता आणि थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल साहिलनं सुद्धा. जास्तच बाहेर निघालाय, सरळ यष्टीरक्षकाच्या हाताला चाटून चेंडू थर्डमॅनकडे. एक रन तर कंप्लीट करण्यात आले. यस पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय, त्यामुळे या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना दिसेल. तर ही धावसंख्या कुठे जाणार, कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 73चा चेस झाला होता, त्यामुळे कुठेतरी 78-80च्या आसपास पोहोचावं लागेल, कारण या मैदानावर चेसिंग करत असताना सुद्धा धावा झाल्यात. परवा तर आपण पाहिलं होतं 85-86 धावांचं टार्गेट सुद्धा चेस झालं होतं. इकडे मात्र पाहूया, पाटला एज लागून बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेला. तडमानला क्षेत्ररक्षक होता, पाहत बसावं लागलं. बॉल सीमारेषेच्या दिशेनं आऊ होते त्या ठिकाणी आणि आतिशसाठी हा येतोय पहिला चौकार. थोडस बॉल सुद्धा टर्न झाला होता. रमेश पवार आहेत वाकडीचे त्या ठिकाणी. त्यांना असं वाटलं होतं बॉल टप्पा पडल्यानंतर कदाचित हातामध्ये येईल, अचानकपणे दिशा बदलली चेंडूनं. सगळे स्टार खेळाडू आपण पाहतोय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला लॉफ केलाय, हवेमध्ये आहे, संधी आहे लॉंग ऑन फिल्डरला आणि या सिटी स्टेकन. अनदर विकेट डाऊन, दुसरा धक्का लागेल इकडे आयश लेमन कोळके टीमला. गरज होती आणि फलंदाज बाद होईल. आतिश मात्रे मैदानाच्या बाहेर. तर 2 फलंदाज बाद झाले. 3 ॲट नंबर 4 कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मयूर वाघमारे. आयश लेमन कोळके संघाचं नेतृत्व आहे. साहिलला सफलता जरूर मिळाली, परंतु मयूर सध्या चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फाईनल क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन तर पूर्ण करण्यात आले. सिंगल रन बनचा इशारा करत असताना इट्स व्हाईट बॉल. आईनच खराब होती. 2 धावा आणखी मिळतील. एक्स्ट्रा जर मोजल्या नाही या इनिंग मध्ये तर भरमसाठ दिल्यात आई-11 ओवे संघाकडून आणि त्याच्यावरच काम करावं लागेल. कारण ज्या एक्स्ट्रा ज्या धावा पडल्यात ना, कॅप्टन परेशला सुद्धा त्याची चिंता जास्त असेल. 13 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आतापर्यंत. यावेळेस पाहूया पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. सानात व्हाईट बॉल. आणखीन एक धाव यावेळेस एक्स्ट्राज मध्ये ऍड होत असताना आयश लेमन कोळके संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 71 या कड्यावर. 71 रन्स ऑन बोर्ड. आकाश तारेकर 23 बॉल मध्ये 47 धावांवर नाबाद आहे. संपूर्णपणे एक अति वर्चस्व या इनिंग वर पाहायला मिळालं ते आकाशचं. पुन्हा एकदा चेंडू फाईन कडे जात असताना 1 रन तर कंप्लीट झालंय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा. सातत्यानं हेच झालंय. व्हाईट बॉल्स, नो बॉल्स भरमसाठ आले त्या इनिंग मध्ये. त्यामुळं एव्हाना इनिंग संपली असती, परंतु जास्त इनिंग साठी सुद्धा वेळ आतापर्यंत गेलाय, कारण एक्स्ट्राज रोखता आलेले नाहीयेत. हेच वारंवार खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. आणि आणखीन एक चेंडू यावेळेस इकडे मात्र दुसरा धाब्याचा प्रयत्न चालू केलाय. 2 धाबा तर पूर्ण झाल्यात आणि यास ऑब्व्हियसली पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. त्यामुळे या 3 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील. या बिना मेहनतीच्या धाबा भरमसाठ मिळाल्यात. या स्कोर कार्ड कडे तुम्ही जर गोलंदाजाचं पृथक्करण पाहत असेल तर वाईट 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 तुम्हाला स्पष्टपणे दिसतील आपल्या टीव्ही स्क्रीनवर सुद्धा. कारण इतक्याला इनिंग संपून, कारण अगोदर सिद्धेश कोळीने सुद्धा 13 चेंडू टाकले होते आणि हे सुद्धा तेवढेच झाले. त्यामुळे पहिली इनिंग सुरू होऊन कदाचित एखादी ओव्हर सुद्धा झाली असती दुसऱ्या इनिंगची. आणखीन एक व्हाईट बॉल. खास करून लगातार 4था व्हाईट बॉल आहे. वारंवार राऊंड स्टंप्स गोलंदाजी अँगल बनवून करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बिलकुल दिशेवर नियंत्रण नाहीये. तेच लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करताना साहिल गायकर
आणि खास करून आतापर्यंत व्हाईट बॉल 5 व्हाईट बॉल सलग पडू शकतात. आता प्रेक्षकांचा विश्वास खरं तर बसत नसेल. यावेळेस मात्र पडलाय चेंडू आणि अखेरीस मात्र पंच सुद्धा वैतागले असतील खरं तर जमिनीला हात समांतर करत करत हे षटक समाप्त झाले. 5 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर आयांशी लेमन कोळके 2 गडी बाद 78 धावा. पाच षटकानंतर 78 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे त्यामुळे इथून नक्कीच आता मात्र 80 नाही तर 90 कडे जरूर लक्ष असेल. कारण आकाश तारेकर मैदानामध्ये आहे. मयूर वाघमारे गतवर्षीचा संपूर्ण हंगाम ज्या खेळाडून गाजवला 2 फोर व्हीलर जिंकल्या आणि खास करून रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मयूर वाघमारेचा परफॉर्मन्स आपण पाहिला आणि त्याचमुळे चांगली बॅटिंग प्रत्येक स्पर्धेमध्ये मयूर वाघमारे जरी गोलंदाज म्हणून फेमस जरी असला तरी चांगली बॅटिंग तो करतोय. यावेळेस मात्र स्लॅश केलाय बॅकफूट वरून. इकडे प्लेयर थोडासा घसरला होता आणि बॉल सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना रायगड प्रीमियर लीग मधलं आणखीन एक अर्धशतक आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय त्याच्या नावावर पडलंय. 24 बॉल मध्ये 53 धावांची घडाघाती इनिंग. सुपर ब्लॉक आकाश तारेकर. कमाल बॅटिंग. इकडे मात्र रूम मिळाली आणि आकाश तारेकरचा हा फटका आणि ज्या फटक्यानं मात्र सहजतेनं अर्धशतक गाठलं. सुपर बॅटिंग फ्रॉम आकाश. आणखीन एक यावेळेस मात्र थोडासा रूम क्रिएट केला आणि कव्हर पॉइंटच्या वरतून ठोकलेला आणखीन एक बेधुंद करणारा फटका. बॅक टू 2 इन अ रो षटकार. जसं अर्धशतक आकाश तारेकर याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं आणि लगेचच ध्रुव आकाश तारेकर स्वतः टाळ्या वाजवत तो या व्यासपीठावरती पहिला उभा राहिला. कारण स्वतः वडील त्याच्या समोर या ठिकाणी बॅटिंग करतायत. इथूनच फ्युचर आकाशचा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुवचा छबी या ठिकाणी पाहायला मिळाली. तो सुद्धा बराचसा खुश आहे कारण समोर अगोदर बालपणापासूनच खरं तर धडे देण्यास सुरुवात केली आकाश तारेकर. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आकाश जातो त्या ठिकाणी स्वतः आपल्या सुपुत्राला सुद्धा घेऊन जातो. त्यामुळं नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये एक स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस आणखीन एक परंतु जास्त उंच गेला. इकडे संधी आहे बड विकेटला आणि अखेरीस आकाश तारेकर ची अर्धशतकी इनिंग या ठिकाणी संपुष्टात आणले. 90 या धावसंख्येवर हा तिसरा धक्का लागलाय. परंतु त्या अगोदर जाण्या अगोदर संपूर्णपणे आयांशी लेमन कोळके संघाला नक्कीच आनंदाचे क्षण दिले त्या खेळाडून. 26 बॉल मध्ये 6 षटकार 2 चौकार आणि या 2 चौकाराची अर्धशतकी इनिंग. एकदा जोरदार टाळ्या उंचावू द्या आकाश तारेकर साठी. हॅलो. तर याच दरम्यान रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉल रायगड प्रीमियर लीगचे जनक शिल्पकार शिरडोन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा खरं तर मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय मंगेश वाकडीकर यांचं आगमन. त्यांच्या समवेत सोनारी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुप्रसिद्ध उद्योजक महेश दादा कडू यांच्या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती होऊन या ठिकाणी आसन असतं बाबा. सन्माननीय मंगेश वाकडीकर सन्माननीय महेश दादा कडू या 2 मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती होऊन आसन असतं बा. धन्यवाद. तर कविश पाटीलवर मात्र हल्ला बॉल केला होता. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार जरूर पाहायला मिळाले होते परंतु त्यानंतर आकाश तारेकरची विकेट मात्र त्याने मिळवली. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह व्हाट अ शॉट. फॅब्युलस स्ट्रोक यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. अभिषेक गातूच्या बॅट मधून कविश पाटीलच्या या ओव्हर मधला येतोय हा तिसरा षटकार.
पेणचा खेळाडू अभिषेक खातू आल्या पहिल्या चेंडूवर षटकारानं खातं उघडलंय. स्ट्रेट ड्राईव्ह. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर यस उसळी पाहायला मिळाली होती. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, त्यामुळे इकडे 100 पार होणार का या मॅच मध्ये, आणि याकडेच मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. 97 रन 97 धाबा आयांश इलेव्हन कोळके संघाच्या. आडवा पॅटर्न ऑन साइडला, मिड विकेटला कोणी नाहीये त्या ठिकाणी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पेणच्या खातूच्या बॅट मधून निघणाऱ्या षटकारांना इकडे शतक कंप्लीट झालंय. आयांश इलेव्हन कोळके संघ 103 धाबा कंप्लीट करतोय. वाकडी कर आहे तो धुरंधर. तिसरा संघ रायगड प्रीमियर लीग मधला 100 गाठणारा. यावेळेचा फटका मिड विकेटला फिल्डरच्या हातामध्ये. अभिषेक खातू जरूर बाद होईल, परंतु त्याचे 2 षटकार शेवटच्या ओव्हर मधले नक्कीच निर्णायक ठरतील. 6 षटकांचा खेळ समाप्त. इनिंग एंड जरूर झाले, परंतु सुखावणारी इनिंग जरूर असेल. मयूर वाघमारे कॅप्टनसाठी आकाश तारेकरची इनिंग लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. 103 धाबा आणि 104 धाबांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय, त्यामुळे थोडासा घाम गाळावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. आई इलेव्हन ओव्हे टीमला 104 धावांची गरज असेल, त्यामुळे थोडासा गोलंदाजांनी टाकलेले एक्स्ट्राज, सातत्याने टाकलेले व्हाईट बॉल्स, नो बॉल्स, आणि त्याचमुळे हा स्कोर कार्ड आपण पाहतोय. आकाश तारेकर 26 बॉल मध्ये 59. थॉमस डायस लवकर बाद झाला होता 7 धाबा. त्यानंतर आतिश पात्रे 4 धाबा काढले होत्या. मयूर वाघमारे कॅप्टन नॉट आउट राहिला, परंतु अभिषेक खातूचे शेवटच्या ओव्हर मधले 2 षटकार 100 पार करून दिले. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल रायगड प्रीमियर लीगचे जनक अध्यक्ष सन्माननीय मंगेश वाकडीकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं वजनदार आपण व्यक्तिमत्व पाहतो, अनेक उपक्रम ज्यांनी खऱ्या अर्थानं लाभार्थी महिला असतील किंवा अनेक उपक्रम, मग भरपूर कार्य राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून